ठाणे शहरात भारतातील पहिलं रंगसंग्रहालय आणि 100 वर्ष जुन्या असलेल्या ऐतिहासिक बाजारपेठेचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या दोन्ही प्रकल्पाचं सादरीकरण केलं. दरम्यान आयुक्तांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकल्पामुळे ठाण्याला सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघांची नुकतीच भेट घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 2 महत्त्वाचे प्रस्ताव सादर केलेत. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत राबवण्याचा विचार असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच आधुनिक विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे. पहिल्या प्रस्तावात ठाण्यात भारतातील पहिलं रंगसंग्रहालय उभारण्याची योजना आहे. पारंपरिक संग्रहालयापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या प्रकल्पात रंगांचे विज्ञान, मानसशास्त्र, दृष्टी, ऑप्टिकल इल्युजन आणि सांस्कृतिक महत्त्व यांचे 12 दालनांमधून सादरीकरण केलं जाणार आहे. हा प्रकल्प शिक्षण आणि पर्यटनासाठी नवं आकर्षण ठरण्याची चिन्ह आहेत. तर दुसऱ्या प्रस्तावात ठाण्यातील जांभळी नाका येथील 100 वर्षांहून अधिक जुन्या शिवाजी भाजी मंडई आणि महात्मा फुले मंडई यांच्या पुनर्विकासाचा समावेश आहे. या बाजारपेठांचं ऐतिहासिक महत्त्व जपत त्यांना आधुनिक सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. विक्रेते आणि ग्राहकांसाठी अधिक सुसज्ज, हवेशीर आणि सुलभ बाजारपेठ उभारण्याबाबत प्रस्तावात म्हटलंय. या पुनर्विकासात शीतगृह सुविधा तसंच खुल्या आणि पारंपरिक बाजाराच्या अनुभवाला जपणारी रचना यांचा समावेश असेल. ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी सादर करण्यात आलेल्या दोन्ही विकास प्रस्तावांचं कौतुक करत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय.